माथेरान श्रमिक हातरिक्षा चालक मालक संघटनेचे मंगळवारपासून सुरू होणारे बेमुदत उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा देण्याबाबत कार्यवाही सुरू केल्याने नियोजित उपोषण मागे घेत असल्याचे हातरिक्षा संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज ई-रिक्षा आणि क्ले पेवर ब्लॉक या संदर्भात सुनावणी आहे. त्यामुळे त्या निर्णयाकडेही ई-रिक्षा चालकांचे लक्ष लागून आहे. सध्या माथेरानमध्ये 20 ई-रिक्षा सुरू आहेत. पायलट प्रकल्प यशस्वी झाला तरी उर्वरित 74 हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा देण्यास विलंब होत असल्याने हातरिक्षा मंगळवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते. बंदची घोषणा केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, पालक यांना चिंता लागून होती. विशेषतः पालकवर्ग उपोषण करा, पण विद्यार्थी वाहतूक बंद करू नका अशी मागणी करत होते. संनियंत्रण समितीलाही निवेदन देण्यात आले होते. अखेर उपोषण स्थगित केल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संघटनेच्या या निर्णयाचे स्वागत करत तसेच आगामी संनियंत्रण समितीच्या बैठकीत उर्वरित 74 हातरिक्षा चालकांची ई-रिक्षाची मागणी विषयपत्रिकेत घेण्यात येईल याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर सुप्रीम कोर्टाला जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात अधिकृत हातरिक्षा चालकांची यादी सादर केली आहे अशी माहिती मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्यांना दिली.